वगैरे मी घेणार नाही, कारण तुम्ही कीर्तन ऐकलेलं आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. तर आज आपण प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये किंवा राम नामाचं महात्म्य ऐकणार आहोत. तर तुम्हाला माहित आहे की वनामध्ये जे वनचर राहतात, तर रामाच्या नावाचा प्रताप सांगणारा एक श्लोक मी तुम्हाला सांगतोय. वने चरामो वसु चराम नदी स्तरामो न भये स्मराम इतीर्यतंतोऽपि वने किराता मुक्तिम गता राम पदानुषंगात. तर लक्ष द्या की रामाचं नाव जरी नाही घेतलं तरीही ज्यामध्ये रा आणि म ज्या शब्दामध्ये येतं, ज्या वाक्यामध्ये येतं, तर त्या व्यक्तीचा उद्धार होतो. तर सर्वांनी एकदा माझ्याकडे लक्ष द्या आणि माझ्यासारखे वर हात करा सर्वांनी. हा, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा मंत्र बरोबर आहे का? किती वर? फक्त ज्याला ह्या मंत्र बरोबर आहे असं म्हणणाऱ्यावर हात करा. हा, म्हणजे सर्वांना महामंत्र माहित नाही, है की नाही? पण आपल्याला असं म्हणलं, रामानं सुरुवात केली, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. प्रत्येक जण म्हणेल की नाही? मग राम नाव सोपं आहे की नाही? आणि आपल्या सगळ्यांच्या मुखात येतं राम नाव. म्हणून या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे? वने चरामो म्हणजे काय? आम्ही वनामध्ये चरू, गाई चरतात आम्ही. वने चरामध्ये म्हणजे फिरू. वने चरामो वशोच हरामो. काय सांगितलं? आम्ही वनामध्ये विचरण करू, फिरू, आणि वसू म्हणजे वनस्पती, हराम म्हणजे गोळा करू किंवा हरवून नेऊ. पुढे काय म्हणलं? नदी स्तरामो न भये स्मराम. आणि आम्ही नदीमध्ये पोहू, स्तराम स्तराम. आणि काय म्हणलं? भयम न स्मराम. आम्ही भयाची आठवण पण करणार नाही, आम्हाला भीती अजिबात वाटणार नाही. पुन्हा काय? इतीर्यतंतोऽपि वने किरातो. त्या बारक्या मुलांना इकडे घ्या समोर, चिवचिव करतात ते. तर काय म्हणलं? वने किराता. किरात म्हणजे कोण? वनामध्ये राहणारे कोण? वनवासी, आदिवासी, त्यांना किरात म्हणतात. त्यांचा एक प्रकार आहे. वने किराता मुक्तिम गता. आणि त्यांना मुक्ती मिळाली कशी? राम पदानुषंगात. रामाचं त्याच्यात काय झालं तुम्ही सांगा? हराम, हरामामध्ये काय? राम आहे. ह भगवत सोडून देतात. त्याच्यानंतर चरामो, चराम चे सोडून दिलं, चरणे, आहे की नाही? तर चराम च सोडून दिलं आणि राम घेतलं. नदी स्तरामो, स्त सोडून दिलं आणि राम घेतलं. त्याच्यानंतर भय स्मराम, स्म सोडून दिलं आणि राम घेतलं. असे भगवंत दयाळू आहेत. भगवंत काय पाहत नाहीत? भगवंत तुम्ही किती दिलं किंवा किती भगवंत चांगलं घेतात. जसं आपण बाजारात वस्तू आणण्यासाठी गेल्यावर 10 वस्तू बघतो आणि चांगल्या वस्तू घेतो, तसं भगवंत, जसं आपण फळं आणल्यानंतर फळं खातो आणि त्याचे सालं फेकून देतो, तसं भगवंत आपण वर काय केलंय, तर याचं एक उदाहरण आहे भगवंत किती दयाळू आहेत याचं. तर बघू ना, अहो बकीयम स्तनकालकूटम जिगासया यदप्य साधवी लेभे गतिम धातृचिताम अमान्यम कमवा दयालो शरणम ब्रजेम. अहो त्या भगवंताच्या दयाळूपणाला काय सांगायचंय? अहो अहो बकीयम, अहो ती बकासुराची बहीण बकी, पुतना, स्तनकालकूटम, आपल्या स्तनाला कालकुट्ट नावाचं विष लावून गेली. आणि भगवंतानी काय केलं? अहो बकीयम स्तनकालकूटम जिज्ञासया यद्य अपि साधवी. आणि ती कशी होती?
असाधवी होती, ती साधी स्त्री, साधू स्त्री नव्हती, असाधवी होती, म्हणजे आसुर होती. तरी भगवंताने काय केलं, लेभे गतिम धातृचिता, तर तिला काय केलं, उचित अशी धात्रीची गती दिली. आणि कमवा दयालू शरणम ब्रजयम, मी त्या दयालू भगवंताला शरण जातो. भगवंत एवढे दयालू आहेत आणि म्हणून त्या दयालू भगवंत या आसुरावर, वानरावर सर्व दया करतात. मग आपल्यावर का नाही दया करणार? कारण की त्या पुतनेनं कालकुट विष लावलं, पण तिनं काय केलं, भगवंताला दूध पाजलं, स्तनपान केलं. भगवंतानं तिचं विष स्वीकारलं नाही, तिच्या मारण्याचा हेतू होता या कृष्णाला मारायचा, तेही स्वीकारला नाही. काय स्वीकारलं, आईची गती दिली तिला. आपल्या किती माता आहेत, किती माता आहेत आपल्या? 7 माता आहेत. कोणत्या कोणत्या? जननी, जन्म देणारी, धात्री, ज्याला आपण नर्स म्हणतो, आज आता धात्री राहिली नाही, है की नाही, दाई ज्याला म्हणतात ती. आणि त्याच्यानंतर गुरुपत्नी, राजपत्नी, किती झाल्या? भूमी, आणि गाय, आणि ऋषीपत्नी. तर या ज्या 7 माता आहेत, तर त्याच्यामधली एक गती, धात्रीची गती, जी दुसरी गती आहे ती पुतनाला मिळाली. तर तसं तुम्ही इथे आलात, भगवंत तुम्ही कोणत्या भावनेला ते बघणार नाही. तुम्ही इथे आलात ना, भगवंत निश्चित रूपाने तुमच्यावर कृपा करणार आहेत. भगवंताचा तुम्ही अभिषेक केला ना, तर भगवंत बघणार नाहीत तुम्ही आंघोळ केली होती की नाही, आचमन केलं होतं की नाही, उष्ट तोंड होतं का, उलट टाकलं की नाही. भगवंत स्वीकारणार, अरे माझ्यासाठी आला तो, माझ्या वाढदिवसाला तो आला, हे स्वीकारणार आहेत भगवंत. म्हणून आज आपल्यावर भगवंत निश्चित कृपा करणार आहेत, याच्यात काही संशय नाही. म्हणून आणखी एक तुम्हाला छोटी स्टोरी सांगतो. एकदा, ही राजस्थानची गोष्ट आहे. तर पूर्वी बैलगाडीनं लोक जायचे, आणि बैलगाडीनं जात असताना कधी कधी दूर जावं लागायचं. आणि तुम्हाला माहित आहे, तुमच्यापैकी इथे बसलेल्या लोकांपैकी भूतावर किती लोकांचा विश्वास आहे? भूत आहे, वर हात करा. भूताला तुम्ही मानत नाही? मी मानतो. भूत आहे की नाही? जिथे काय आहे, जिथे आत्मा आहे तिथे भटकती आत्मा आहे की नाही? तुम्ही टीव्हीवर बघता भटकती आत्मा. आपण सगळे भटकतेच आत्मा होतात, भटकत आहेत. किती येवण्या भटकल्या आपण? 84 लाख येवण्या. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात, एक एक येवणी कोटी कोटी फेरा. तर म्हणून तुम्ही विचार करा की आपण सगळे, तर हे भूत पिशाचे कोण असतात? तर तुम्ही आता चरणामृत घेणार आहे, वाया नाही घालायचं. कोण असतं भूत पिशाचे? जे लोक, त्यांचा मृत्यू कशाने होतो? अपघाताने होतो. ज्यांचा मृत्यू सर्पदंशाने होतो, जे फाशी घेतात, सुसाईड करतात, आत्महत्या करतात, या लोकांची आत्मा पितृलोकात जात नाही, स्वर्गात जात नाही, वैकुंठात जात नाही, कैलास लोकात जात नाही, भगवत धामात जात नाही, आणि नरकात पण जात नाही. ती इथेच भटकत असते. आणि मग ती आत्मा काय करते? दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करते. एक मोबाईल मध्ये 2 सिम, तसा एका शरीरात 2 आत्मे, आणि मग ते दुसरं बोलायला लागते. तर तसं अकाल मृत्यूहरणम, तशीच एक घटना घडलेली आहे. एक व्यक्ती बैलगाडी घेऊन जात होता, आणि त्या बैलगाडीचे जे बैल होते, त्या बैलाच्या अंगामध्ये, एका बैलाच्या अंगामध्ये त्या भूतानं संचार केला. आणि मग तो बैल अशा उड्या मारत होता, आणि त्यांनी ते जू आणि जोत, तुमच्याकडे जू आणि जोतच म्हणतात ना, त्यांनी तोडलं. आणि तो गाडीत बसलेला व्यक्ती तो मुस्लिम होता, आणि तो काय म्हणत होता? हरामखोर, हरामखोर, असं म्हणत होता. आणि त्या बैलाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होता. बैलानं त्याच्या पोटात सिंग खुपसलं आणि असं फेकून दिलं. आणि फेकून दिल्याबरोबर तो जाऊन पडला एका तुळशीच्या झाडावर. आणि तुळशीच्या झाडावर पडल्यानंतर काय झालं? त्याचा जीव गेला. आणि मग लोक म्हणले, आला नाही, शोधून आणला, दिवस गेला होता. आणि मग त्यावेळेस काही एवढे मोठे हॉस्पिटल नाही, 100-200 वर्षापूर्वीची घटना ही.
जो 250 वर्षापूर्वीची. आणि मग म्हणले आता याला पुरा, त्यांच्याकडे पुरतात आहे की नाही. कोणला कोणला पुरतात माहितीये तुम्हाला? कोणला पुरतात? पशुला पुरतात माहितीये ना, आणि संन्याशी लोकांना. संन्याशी लोकांना का पुरतात? कारण की त्याला देहाची आसक्ती नाही, त्याच्या मागे पुढे कोणी नाही, म्हणून त्याला पुरतात. आणि पशुला आणि मानवाला, सगळ्यांना ज्यांचं लग्न झालंय, स्त्री असो की पुरुष असो, त्याला 10 संस्कार, 16 पैकी 1 संस्कार जे आहेत तर ते देतात. मग याला पुरणार होते आणि काय झालं, तेवढ्यात तो असा हातपाय हलवत होता. कारण की तिकडे चित्रगुप्तनं सांगितलं यांनी आयुष्यभर काय केलंय, महापाप केलेत, परंतु मरते वेळेस काय म्हणलाय, हा हरामखोर. अनेक वेळेस काय म्हणलाय तो, हरामखोर. भगवंतानी काय स्वीकारलं, राम स्वीकारलं, हा पण सोडून दिलं आणि खोर पण सोडून दिलं. तर तसे भगवंत दयाळू आहेत. म्हणून आज तुम्ही संकल्प करा की काही झालं तर आपल्याला काय घ्यायचंय, राम सोडायचा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पोटासाठी फिरसी अवघा विळ, राम राम म्हणता तुझी बसती दात खिळ, आहे की नाही. सगळ्यांची हीच गती हो. तर म्हणून आपल्याला आज या रामाची, ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली, तर तो भगवंताचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. तर प्रभू रामचंद्र हे दशरथ रघुकुल रीत चली आहे, काय प्राण जाये. मग आज तुम्ही रामाच्या नावानं जगू शकता का? तुमचं वचन तर एका मिनिटाला बदलते, तुमचं माझं, आहे की नाही. मी तुमच्या गावाला आता म्हणणार, इथून असं तुमच्या गावाला मी दर आठवड्याला येईल आणि इथून उतरलं की म्हणणार, नाही नाही जमत नाही, गावचे लोक काय दान दक्षिणा देत नाही. कारण सगळे बुवा कशाच्या मागे आहेत आता, बिन तेरे दिल नाही लागता, आहे की नाही. असं झाले की नाही, सगळे बुवा बाबा कशाच्या मागे आहेत, जे जे फीस घेतात ते कशाच्या मागे आहेत, पैशाच्या. बघा कलियुगामध्ये भक्ती ही फार, भक्तीचं सोंग करणं फार सोपं आहे, पण भक्ती करणं फार अवघड आहे. आणि राजा दशरथ महाराज, आज महाराज रघु हे इतके भगवंताचे निस्सीम भक्त होते की एक क्षणभर पण ते भगवंताला विसरत नव्हते. म्हणून भगवंताला या रघुकुलामध्ये स्वतः अवतरित व्हावं लागलं. आणि मग ज्यावेळेस महाराज दशरथाला पहिली पत्नी कोणती आहे, राजा दशरथाची कौशल्या माता. कौशल्या माताला एक मुलगी झाली आणि तिचं नाव काय होतं. आणि मग यांचे मित्र होते रोमपाद महाराज, यांची चांगली प्रगाढ मैत्री होती. दोघांनाही मूल होत नव्हतं, तर त्यांनी आपापसात ठरवलं, ज्याला पहिलं मुलगी होऊ की मुलगा होऊ, दुसऱ्याला दत्तक द्यायचं. आणि म्हणून जनक महाराजांना, दशरथ महाराजांना मुलगी झाली, त्यांनी रोमपाद महाराजांना दिली. आणि मग परत मुलंच होत नाही, आणि म्हणून त्यांनी कित्येक अश्वमेध यज्ञ केले तरीही नाही. मग त्यांनी सुमंत्री, त्यांचा जो मंत्री होता, त्याच्या सांगण्यावरून आणि वशिष्ठांच्या सांगण्यावरून त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचं ठरवलं. परंतु त्यांनी सांगितलं की हा पुत्र कामेष्टी यज्ञ जो आहे ना, तो अशा व्यक्तीने केला पाहिजे की ज्या व्यक्तीनं त्याच्या आयुष्यामध्ये फिमेल म्हणजे स्त्रीवाचक, जसं की त्यांनी काय पाहिलं पाहिजे, त्यांनी स्त्री पाहिली पण पुरुष नाही पाहिला, पोपट पाहिला मैना, राघू पाहिला पण मैना नाही पाहिली, असा व्यक्ती पाहिजे. त्यांनी मासा पाहिला पण मासी नाही पाहिली, असा व्यक्ती जो आहे जीवनभरामध्ये तरुण, त्यांनी यज्ञ जर केला अशानं, तरच तुम्हाला काय होईल, पुत्र प्राप्त होईल. म्हणे असा कोणी भेटेल. त्यांना चिंता पडली आणि तिकडे रोमपाद महाराजांच्या राज्यामध्ये काय झालं, दुष्काळ पडला आणि पाऊस पडत नाही. आणि पाऊस पडत नाही म्हणून त्यांनी सगळे उपाय केले. आणि मग त्यांनी काय ठरवलं की आता आपण ही यज्ञ केला पाहिजे. आणि त्यांनाही नारद मुनींनी सांगितलं की तुम्हाला पण असाच व्यक्ती पाहिजे. मग ते म्हणले कोण आहे, तर ते म्हणाले की भांडक नावाचे एक ऋषी आहेत आणि त्यांचा एक पुत्र आहे,
त्याचं नाव आहे ऋषीशृंग. आणि हा ऋषीशृंग जो आहे तो जंगलात राहतो आणि त्याने आतापर्यंत फिमेल वाचक कुठलीही वस्तू पाहिलेली नाही. त्याच्या वडिलांना त्याला तसं ठेवलेलं आहे. तर ते म्हणले की ठीक आहे, मग असं का झालं त्याचं, कोणाचं, त्या युभांडक मुनीनं ऋषीशृंगाला असं स्त्रियापासून का दूर ठेवलं, तर तो कोणापासून झाला होता, उर्वशी, माहिती की नाही, रंभा उर्वशी माहिती आहे ना तुम्हाला. तर रंभा उर्वशी आली आणि हा विभांडक अतिशय सुंदर मस्त बॉडी बिडी, जसे आजचे अन्नदाते आहेत ना असली बॉडी बिडी तसेच होते ते विभांडक. हा, आणि मग त्यांनी काय केलं, तिने उर्वशी आली आणि तिनं लाईन मारली कोणावर, कोणा, विभांडक, नाव लक्षात ठेवा ऋषीचं. हा, आणि दिल तेरा दिवाना हो गया म्हणायला लागली. मग का आता बिचारा किती वेळ राहणार, छुन छुन पायाचा आवाज. आणि मग विभांडक ऋषी वाहत गेले आणि त्यांना एक पुत्र झाला आणि ती पळून गेली परत. मग आता त्यांना अतिशय राग आला. ते म्हणला स्त्रिया सगळ्या कपटी असतात, मी आता याला माझ्या मुलाला दूर ठेवणार. आणि म्हणून त्यांनी काय केलं, सगळ्या स्त्रिया कपटी नसतात बरं, असं म्हणू नका. स्त्री इथे बघा, गावात जास्त स्त्रियाच आहेत, नाही म्हणजे पुरुष गावात इक्वल आहेत, पण इथे बसलेल्या स्त्रिया जास्त आहेत. म्हणून असं नसतं, शास्त्र चिडल्या माणूस म्हणतात ना, आता तो चिडला होता विभांडक ऋषी, त्यामुळे म्हणला तो स्त्रियापासून दूर ठेवतो, म्हणून त्या ऋषीशृंगला दूर ठेवलं. आणि मग आता आता यांनी सांगितलं या ऋषीशृंगला आणायचं कसं, तो सर्व ब्राह्मण वृंद आहे, पुरोहित वृंद आहे, त्यांना सांगितलं बाबा तुम्ही घेऊन या. ते म्हणाले नाही नाही, तो विभांडक आहे ना, त्यांनी डोळे जरी उघडले आमच्याकडं रागाने तर आम्ही भस्मसात होऊ, आम्हाला तिकडे जायचं नाही, काही उपाय करा, तुम्ही उपाय करा. आणि मग त्या गावातल्या ज्या गणिका होत्या, ज्या वेश्या होत्या, त्यांनी ठरवलं आम्ही आणू. ते म्हणले असंही आमचं जीवन नरकमय आहे, आणि जर एका ऋषीच्या शापानं किंवा ऋषीच्या नजरेनं जर आम्ही भस्मसात होत असू तर भाग्यच आहे. आणि मग त्यांनी सुंदर सुंदर तरुण अशा गणिका एक त्यांचा संघ बनवला आणि त्यांना केसत असतात, मग त्यांनी असे ते ऋषीच्या जटासारखं केलं, रुद्राक्ष घेतले हातात आणि ऋषीसारखे कपडे घातले आणि ते गेल्यानंतर त्या सुंदर गात होत्या. आणि त्या ज्यावेळेस तिथे गेल्या त्यांनी काय केलं, आपल्या घरी बनवणारे पदार्थ आहे की नाही, यांनी कधी कंदमुळं खाऊन राहणारा तो तरुण, आणि त्याला काय मिळालं, सुंदर आवाज ऐकायला मिळाला. हा विभांडक कुठे गेला होता, जंगलात गेला होता, कशासाठी, फळ कंदमुळं आणण्यासाठी. आणि मग तेवढ्यात या आवाजानं त्यांनी पाहिलं बाहेर येऊन, तर त्या सुंदर युवती, त्याला कळालं नाही, त्याला जरी तो तरुण होता त्याला स्त्री पुरुष भेद कळाला नाही. आणि त्यांनी नमस्कार केला, है की नाही. त्यांनी नमस्कार केल्यावर काय झालं, त्या म्हणाले आमच्याकडे असा नमस्कार करत नाहीत, काय करतात आमच्याकडं, आ गले लगाले. आणि मग त्यांनी मिठी मारली, आणि मिठी मारल्यानंतर हा जो ऋषीशृंग आहे त्याच्यामध्ये वेगळाच संचार झाला. आणि मग ते म्हणले आमच्याकडचं काही आम्ही फळं आणले ते खा, त्याला मिठाई खाऊ घातली. आणि तो म्हणला की काय मिठाई आहे, त्याला त्यांचा तो आवाज, त्यांचं आलिंगन आणि त्यांचे ते पदार्थ, त्याचं मन कसं झालं, संभ्रमित झालं. आणि मग तो म्हणला मी परत भेटायला येतो. दुसऱ्या दिवशी भेटायला ते म्हणल्या की चल आमच्या सोबत, आणि त्या घेऊन गेल्या. ज्यावेळेस तो रोमपाद महाराजाच्या राज्यामध्ये ऋषीशृंगानं पाय ठेवल्याबरोबर काय झालं, पाऊस पडायला सुरुवात झाली. रोमपाद महाराजाला कळालं की आता आपल्याकडं ऋषीशृंग आलेला आहे. आणि मग त्यांनी शांतासोबत त्यांचा विवाह लावून दिला. आणि मग आता ती जर शांत आहे तर तिला, त्या दाम्पत्याला घेऊन ते कोणाकडे गेले, राजा दशरथाकडे गेले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि ते म्हणले बरं झालं, आम्हाला पण पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा आहे. आणि पुत्रकामेष्टी यज्ञ केला. आणि ते यज्ञातून जो अग्निपुरुष बाहेर आला त्यांनी काय केलं, तो पायस या राजाला दिला. आणि राजाने काय केला, तो पायस मिळताच कौशल्याला अर्धा दिला, आणि राहिलेला अर्धा जो आहे तर तो त्यांनी काय सुमित्राला दिला. आणि मग
परत कैकेयी आली समोरून, तर त्यांना वाटलं की कैकेयी आता मला भांडेल. कैकेयीचं जास्त प्रेम होतं दशरथावर, मग सगळ्यांना अगोदर दिला मला. आणि मग परत त्यांनी सुमित्राला बोलवलं आणि तो राहिलेला अर्धा अर्धा परत, अर्धा सुमित्राला आणि अर्धा कैकेयीला दिला. तर तुम्ही सांगा किती पर्सेंट कैकेयीला मिळाला, किती टक्के सुमित्राला मिळाला आणि किती टक्के कौशल्या मिळाला? आपल्या आपल्या मनाला सांगा. गणित येत असेल तर बघा. मे बी कोणी इकडे काय इंजिनिअरिंग मेडिकलला वगैरे असेल, पण बोटावर कॅल्क्युलेशन जमत नाही. कारण की आज आपली शिक्षण पद्धती कशी आहे? बोगस शिक्षण पद्धती आहे इंडियातली. भारतातली शिक्षण पद्धती सगळ्यात खराब शिक्षण पद्धती आहे. आपण सुई बनवू शकत नाही, तिकडचे लोक चौथी शिकलेले सगळे बनवू शकतात. तर म्हणून या कौशल्याला राम झाले आणि सुमित्राला कोण झाले? आणि कैकेयीला. तर असे 4 पुत्ररत्न कोणाला झाले? दशरथाला. आणि मग सगळीकडं गावामध्ये, त्या नगरीमध्ये आनंद आनंद झाला आणि सगळे एकमेकाला सांगत सुटले. काय सांगत सुटले? की राम जन्मला ग सखे, राम जन्मला. तुम्ही जर हे ऐकलं असेल, गीत रामायण ऐकलं असेल तर. आणि मग हे राम जन्मल्यामुळे सगळीकडे आनंद उत्सव साजरा होत होता. आणि मग हा आनंद उत्सव साजरा झाल्यानंतर हा जो रामचंद्र आहे, तर जसं आपल्या, तुम्हाला पुरुष आहात, तुम्ही स्त्री आहात, पुरुष किती रागावून येऊ द्या, पण त्याच्या मुलानं त्याला बोबड्या बोबड्या बोलात, बाबा बाबा मला 1 रुपया द्या ना, असं म्हटलं की त्याचा थकवाही निघून जातो आणि त्याच्याकडे नसला तरीही तो देतो. ते सुख आहे. ग्रस्त जीवनातलं सुख जे आहे पुत्र प्राप्ती आहे. म्हणून ज्याच्या जीवनात पुत्र नाही, म्हणजे पुत्र असू द्या की पुत्री असू द्या, तर त्याला जीवन उदास उदास वाटतं. म्हणून दशरथाच्या जीवनात तसं झालं होतं. आणि म्हणून ही कौशल्या काय म्हणते बघा. कौशल्या म्हणते, सावला ग रामचंद्र, सावला ग रामचंद्र, माझ्या मांडीवर नातो. सावला ग रामचंद्र, माझ्या मांडीवर नातो. अष्टगंधाचा सुवास निळा कमलांना येतो. तर ती म्हणते की हा सावला रामचंद्र माझ्या मांडीवर नाचतोय. तुमच्यापैकी इथं बऱ्याच बसलेल्या स्त्रिया असतील, त्या म्हणतात ना, मांडीवर नाचलं नाही, आंघोळ केली त्यांनी तर कपडे ओले होतील, किती पश्चाताप आहे आणि सगळे घर खराब होईल. पण मांडीवर, मुलांना मांडीवरच आंघोळ घालतात की नाही? किती जणांना माहिती आहे? वर हात करा. काही जणांना माहिती आहे. कारण की मुलांना, ज्या मुलांना मांडीवर आंघोळ घातली त्याचे हातपाय व्यवस्थित राहतात. नाहीतर मग सगळे पेन सुरू होतात, त्याला वात होतो, हे होतो, ते होतो. कारण का? की त्याचे हातपाय अपंग राहतात. त्यामुळे पूर्वी ते मुलगा किती क्या रडलं तरी आई काय करत, त्याचे हातपाय असे वाकडे तिकडे करून गोल गोल फिरवून मांडीवर थोपटून त्याच्या अंगावर तेल लावून चोलून त्याला मजबूत करत होती. तर त्यामुळे ती म्हणते, सावला ग रामचंद्र, माझ्या मांडीवर नाहतो, अष्टगंधाचा सुवास. अष्टगंध म्हणजे आपल्या कपाळाला लावायचा अष्टगंध नाहीये, तर 8 प्रकारचे गंध आहेत. ते सुगंध निळ्या कमळ, भगवंत नीलकमल आहेत, त्या भगवंताला येतो. आणि पुन्हा म्हणतो, सावला ग रामचंद्र, माझ्या हाताने जेवतो, उरलेल्या घासासाठी थवा राघूचा थांबतो. तर तुम्हाला माहिती आहे राघू म्हणजे कोण येते? उरलेल्या, म्हणजे भगवंताचं उचिष्ट खाण्यासाठी कोण थांबतायत? हे देवी देवता येऊन थांबतायत, ऋषीमुनी येऊन थांबतायत, ते राघू. जसं कृष्ण लीलेमध्ये कृष्ण काय करत होते? यमुनेच्या कड्यावर सगळे मिळून बाळ गोपाळ खात होते. आणि हे ब्रह्मदेवाने पाहिलं, तो अचंबित झाला. देवी देवता अचंबित झाल्यावर म्हणले, हा कृष्ण आहे का कोण आहे? असं कसं भगवंत त्याच्या भक्ताचं उचिष्ट खातायत? नाही नाही म्हणे, गडबड आहे. तरी पण देवी देवता म्हणले, यार आपल्यालाही मिळेल, चला चला. आणि ते आले आणि कुठे? यमुनेच्या डोहामध्ये माशाच्या रूपामध्ये थांबले. कारण की हात धुतले तर आपल्याला काहीतरी महाप्रसाद मिळेल. परंतु भगवंत म्हणले, नाही नाही म्हणले, अहो त्यांच्या मित्रांना समगड्यांना म्हणले, तुम्ही काय करा, आपल्या लंगोटीला हात पुसा, हात धुवू नका. आणि मग देव म्हणले, अरे आता हे पण चान्स गेला. आणि ते नाराज झाले. भगवंत म्हणले, तुम्ही नाराज होऊ नका,
तुम्ही लबाड आहेत, माझ्यावर तुमचा विश्वास नव्हता, मी भगवंत आहे हा, म्हणून तुम्हाला महाप्रसाद मिळाला नाही, म्हणून तुमचं करू नका, तरी तुमचा अपमान मी करणार नाही, तुमचे कुंडल मी धारण करेन. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनी. ठीक आहे, मकर कुंडले तळपती श्रवणी. श्रवण म्हणजे कानामध्ये मकर कुंडल, माशांची कुंडल भगवंताने धारण केलेत. म्हणून म्हणून भगवंत कधी कोणालाही निराश करत नाहीत. तर असे जे भगवंत आहेत, मग म्हणून ती म्हणते की या उरलेल्या घासासाठी थवा राघूंचा जमतो. हे देवी देवता प्रभू रामचंद्राचं उच्चिष्ट घेण्यासाठी थांबलेले आहेत. आणि पुढे म्हणते सावला ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो. तर हा सावला ग रामचंद्र रत्नमंचकी, मंचक म्हणजे काय, पलंग. कशाचा, रत्नाचा. आज आपल्याकडे पलंग कशाचा दिला जातो नवरदेव नवरीला, कशाचा, पुठ्ठ्याचा. असा मोठा असतो आणि कपाट पण दिसायला असं चकचक दिसतं, पण ते पुठ्ठा असतो, प्लाय पण नसतो, पुठ्ठा असतो. आणि तो नंतर असं बरोबर पाणी लागलं की फुकतो, आकडा तिकडे होतो, फेकून द्या. कारण का तसं दिलं जातं, पुन्हा दुसरं लग्न करावं पलंगासाठी. मजबूत काही देत नाही मी तुला. तर ह्या रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहता चंद्र आभाळी लोपतो. भगवंताची आभा बघून चंद्राला पण लाज वाटते, इतके त्यांचा चेहरा भगवंताचा उजळ आहे आणि त्यांचा तो प्रकाश आहे. म्हणून भगवंताच्या धामामध्ये काही नाहीये, लाईटची गरज नाहीये. आणि मग असं पुढे म्हणते सावला ग रामचंद्र चारा भावात खेळतो. सावला ग रामचंद्र चार भावात खेळतो. हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी शोभतो. तर हे कौतुक गाते. जसं हिरे जे आहेत, हिऱ्यामध्ये सगळ्यात ग्रेट किंवा श्रेष्ठ हिरा कोणता आहे, नीलमणी आहे. तर तसे ते भगवंत शोभतात. आणि ते म्हणते हे जे हे 3 भाऊ आहेत, तर या 4 भावामध्ये तर हे भाऊ काय शिकवतात, तर भाऊ आपसामध्ये तर थोरा थोरांना शिकविती बालाची ही 12 रीत. तर प्रभू रामचंद्राच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळतं की 4 भाऊ आहेत, पण असे भाऊ आहेत की ते संपत्तीसाठी भांडले नाही. काय केलं त्यांनी, तू घे तू घे असं म्हणत सगळ्यांनी त्याग केला. तर प्रभू रामचंद्राच्या जीवनामधून आपल्याला त्याग शिकायला मिळतो. आणि मग हे ज्यावेळेस हे मोठे होतात आणि तिथे विश्वामित्र येतात. विश्वामित्र कशासाठी येतात, तर विश्वामित्र बघा, भगवंत भक्त जे असतात ना, भक्त जे असतात तर ते कोणाची भेट घालून देतात, शक्ती आणि शक्तिमान, आहे की नाही. भगवंत कोण आहे, तर राम कोण आहे, शक्तिमान आहे. आणि सीता कोण आहे, शक्ती आहे. तर या दोघांची भेट घालून देण्यासाठी विश्वामित्र तिथे आलेले असतात. आणि ज्या वेळेस हे लहान लहान मुलं खेळत असतात, त्यांचं ते कौतुक पाहण्यासाठी, किंवा जेव्हा राम जन्मले होते त्या रामाला पाहण्यासाठी कोण आलं होतं, भोले बाबा आले होते. कोण, शिवजी. भोले एका संन्याशीच्या वेशामध्ये आले आणि त्यांना कौशल्या म्हणाली, बाबा या माझ्या या लाडक्याचं लग्न होईल का. म्हणले होईल, नक्की होईल. आणि म्हणे एक साधू येईल आणि तुझ्या एकाच नाही 4घाचं लग्न करून देईल. आणि मग हा जो विश्वामित्र आला आणि तो म्हणाला, राजा मी तुझ्याकडे आलो. ते म्हणला, माझ्याकडे काय मागायचं तर माग. कारण का, राजा अतिशय खुश झाला होता. का खुश झाला होता, अतिशय आनंदी झाला होता. का झाला होता, तर त्याला पुत्र रत्न झाले होते. आणि म्हणून त्यांनी म्हणलं, मागा तुम्ही. आणि मग विश्वामित्र ज्यावेळेस म्हणाले की तुझा राम जो आहे तो मला दे, त्यावेळेस त्यांना चक्कर आली. आणि तिथे वशिष्ठ बसलेले होते. त्यांनी विचारलं, अहो हा जो राम आणखीन 16 वर्षाचा पण झालेला नाहीये, त्याच्या हातात आणखी बळ नाहीये, तर ते घेऊन जाऊ ना. नाही, मला म्हणे कोण, हे जे राक्षस आहेत तर ते मला काय करतायत, त्रास देत आहेत. आणि
त्यामुळे मला तुमचा राम पाहिजे. दशरथ महाराज म्हणतात मी येतो, माझी सेना देतो, पण ते म्हणले नाही, रामच पाहिजे. आणि मग तिथे त्यांनी वचन दिलेलं होतं, काय मागायचं तर मागा. म्हणले अरे तू बोललास काय मागायचं तर मागा, आणि आता देत नाहीस, मग तुमच्या रघुकुल वचनाची काय किंमत आहे. आणि त्यावेळेस वशिष्ठ म्हणतात की काय करा तुम्ही, द्या म्हणतात, आणि तुमचं भलंच होईल. आणि मग प्रभू रामचंद्र घेऊन निघतात. आणि प्रभू रामचंद्र ज्यावेळेस विश्वामित्र सोबत जातात, त्यावेळेस ते सर्वात अगोदर त्या ताटका आहे तर तिला मारतात, ती स्त्री आहे. आणि मग तिचे जे दोन मुलं असतात, सुबाहू आणि मारीच, सुबाहूला एक बाण मारल्यानंतर एक पिसारा उडतो आणि तो त्या मारीचला लागतो, आणि तो मारीच एका समुद्रामध्ये बेटामध्ये जाऊन पडतो. आणि ते बेट म्हणजे काय आहे, आजचं मॉरिशस. आणि मग त्याला राम म्हटलं तरी भीती वाटते, कारण की त्यांनी रामाने एवढ्या दूर त्यांना टाकलं होतं. आणि मग तिथून पुढे निघाल्यानंतर हे जे विश्वामित्र आहेत आता म्हणतात की आता तुम्ही इथे आलात, रामाला म्हणतात. आणि त्यांच्या ज्या आश्रमामध्ये ते राहत असतात त्यावेळेस त्यांना आमंत्रण आलेलं असतं महाराज जनकाचं. आणि मग ते म्हणतात, चला राघवा चला पावया जनकाची मिथिला. चला, ते म्हणतात, आम्हाला म्हणत नाही काय पुढचा कार्यक्रम, तुम्ही चला म्हणतात. कुठे? जनकाची मिथिला पाहायला जाऊ. आणि ते म्हणतात मिथिली होणी दर्शनीय नरप, म्हणजे तो राजा त्याच्यापेक्षाही देखणं आहे. आणि आपण त्यांनी नवा एक यज्ञ मांडलेला आहे, आणि ते यज्ञासाठी आपण जात आहोत. आणि मग हे निघतात. आणि हळूहळू ज्यावेळेस ते मिथिलेकडे जात असताना त्यांना रस्त्यामध्ये काय होतं, एक जाताना त्यांना विश्रांती घेत घेत जाताना एक आश्रम दिसतो, आणि तो आश्रम ओसाड पडलेला असतो. त्यावेळेस ते विचारतात की हा आश्रम कोणाचा आहे, तर ते म्हणतात हा गौतम ऋषीचा आश्रम आहे. असा ओसाड कुठं का पडला म्हणतात. आणि ते सांगतात, आता बघा, हे जे विश्वामित्र आहेत, साधू संत हे असतात ना, जे खरे साधू संत आहेत ना, त्याचा प्रत्येक जीवाप्रती काय असतं, प्रेम असतं. प्रत्येक जीवाचं भलं व्हावं असं त्यांना वाटत असतं. म्हणून आपल्या सर्व शास्त्रामध्ये काय केलेले, सर्वांच्या भल्याची कामना केलेली आहे की नाही. आपण ऋग्वेदाच्या पहिल्या संहितेमध्ये काय म्हणतो, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत, हे की नाही. सर्वे आपण ज्यावेळेस म्हणतो सर्वे सन्तु निरामया, म्हणजे सर्व निरोगी राहो, आणि सर्वे भद्राणि पश्यन्तु, सगळ्यांचं मी चांगलं झालेलं पाहावं. तर त्यावेळेस मा कश्चित, मला तरी कसं काय, आणि सर्वे भवन्तु सुखिनः, सगळे सुखी व्हावे. आणि मग मा कश्चित दुःख भाग भवेत, माझ्या भाग्याला तरी दुःख कसं येईल, कारण त्या सर्वांमध्ये मी पण एक आहे. ही आपण कामना करणारे लोक आहोत. म्हणून हे ऋषी मुनी तसेच असतात की ते दुसऱ्यावर दया करत असतात, कारण की भगवंताचे ते जवळचे असतात आणि भगवंतही दयाळू आहेत. मग त्यांनी काय केलं, त्या आश्रमात गेले, आणि त्या आश्रमात एक शिळा होती. प्रभू रामचंद्राचा अंगठ्याचा स्पर्श त्या शिळाला जाताच एक दिव्य स्त्री तिथून बाहेर आली, आणि तिने भगवंताला प्रणाम केला, आणि ती अहिल्या होती. तर ही अहिल्या शिळा झाली का, कारण का की एक वेळेस हे पूर्वी काही आजच्या सारख्या बाथरूम नव्हत्या, आहे की नाही. आज आपलं जीवन म्हणजे कसं आहे, त्या पोल्ट्रीच्या कोंबड्यासारखं आहे. त्याला असं एवढ्या जागेत ठेवलं जातं आणि मारताना असं पाण्यात बुडवलं जातं. तसं आपल्याकडे एक आता बेदिंग टब आलेत, है ना, एवढंसं प्लास्टिकचं, किंवा आता कशा कशाचे आले, तर ते टीव्हीवर बघतो आपण आणि तेच करतो. मी तुम्हाला माझं मुचकुंदासारखं झालं होतं. मी पुण्यात आलो, आणि अगोदर इकडे सगळीकडे दुनियाभर फिरायचा, आणि RSS मध्ये होतो अगोदर मी प्रचार करत, आणि त्याच्यानंतर ब्रह्मचारी झालो. आणि ब्रह्मचारी झाल्यानंतर टीव्हीवर आकाशवाणीवर भाषण द्यायला लागलो. तर आमच्या वरिष्ठांना वाटलं तर याला जास्तच अहंकार आला काय, की मला भांडे धुवायला टाकलं. किती वर्षे, 8 पासून 9 पासून 16 पर्यंत. म्हणले नाही, एकच सेवा तुझी, पाठीमागं लय भाषण देतो टीव्हीवर इकडे तिकडे जाऊन. म्हणलं ठीक आहे, नम्रता आली पाहिजे म्हणले. आणि मग तेव्हा मी बाहेरची दुनिया पाहिलीच नाही, आणि मग मी घरी पण जायचं नाही.
नातेवाईकात पण जायचा नाही कधी. आणि मग कोरोनाच्या नंतर मी गेलो माझ्या गावी. आणि माझं गाव, मी ज्यावेळेस इकडे आलो होतो तेव्हा तिथे लाईट पण नव्हती. गावात गेलो, एक जण म्हणला चला चला आमच्या घरी, आणि आमचं घरात जा. तर त्याच्या घरी गेलो तर मला बेसिन दिसली, बाथरूम मध्ये शॉवर दिसला, गरम पाणी. आणि दुसरी वरच्या मजल्यावर गेलो, तिथे एक बाथरूम होती आणि तिथे मला बेदिन टब दिसला. मला आश्चर्य वाटलं, ज्या गावात कधी लाईट नव्हती ते खेड्यातले लोक पण एवढे सुधारले. पण ते काय सुधारले, पण कशा सुधारले? ते कॉपी करण्यामध्ये दुसऱ्याची, ज्याची गरज नाही त्या वस्तू जमा करण्यामध्ये सुधारले ते. आणि परंतु इथे हा मुद्दा सांगण्याचा काय होता, की आजकाल आपल्याकडे सगळं काही आहे, परंतु आपल्याकडे श्रद्धा आणि भक्ती नाही. आणि त्यावेळेस लोकांकडे काहीच नव्हतं. त्यांना स्नान करायला नदीवर जावं लागायचं, कपडे धुवायला नदीवर जावं लागायचं. आणि तसेच हे गौतम ऋषी कुठे गेले होते? नदीवर गेले होते सकाळी 3 वाजता उठून. आणि इंद्राने काय केलं, की त्यांचं रूप घेऊन तो त्या आश्रमात आला. आणि तिला वाटलं की आपले पती आहेत, आणि चुकून त्याच्यासोबत संग झाला, म्हणून त्यांना या ऋषीनं स्नान करून आले, त्यांना शाप दिला. आणि तो जो शाप दिला, तर इंद्राला भग पडतात की नाही, इंद्राच्या अंगावर भग आहेत, म्हणजे चट्टे चट्टे आहेत मोराच्या पंखासारखे. परंतु अहिल्या दूषित झाली नाही. हे लक्षात ठेवा, भगवंतचा आपल्याला शास्त्र समजणं फार कठीण आहे. तुम्ही इथं सगळे बसलेले आहात ना, तुमच्या शाळामधले लोक, विरुद्ध धर्माचे लोक, अधर्मी लोक तुमचा विश्वासघात कसा करतात बघा. तुमच्या मुलाला उभं करतात शाळेमध्ये, आणि तो शिक्षक म्हणतो तुमचं सगळं थोतांड आहे. सांगा, तुम्ही म्हणता की पृथ्वी पाण्यात बुडवली, आणि ती हिरण्याक्षनं पाण्यात बुडवली आणि नरसिंहानं बाहेर काढली. कुठे पाणी दाखवा, पृथ्वीच्या बाजूला पाणी आहे का? मग कशी बुडवली सांगा? कोण सांगतं कशी बुडवली तुमच्यापैकी? वर हात करा. हिरण्याक्षनं पृथ्वी पाण्यात बुडवली. कशी बुडवली? असं पकडतात ते आपल्या मुलांना. आणि मग त्याच्या बापाच्या बापाला येत नाही, आणि मग ते म्हणते तुमचा देव नाही. हे सगळं गडबड आहे, तुमचे पुराण बिराण सगळं थोटांड आहे असं म्हणतात. पण त्याच्या बापाला माहित नाही, त्यांनी वाचलंच नाही की किती लोक आहेत. गायत्री मंत्र किती जणांना येतो? वर हात करा. गायत्री मध्ये काय म्हटलंय? भू भुव भुव स्वहा. 7 लोक, 6 लोक वर येतं पृथ्वीपासून, आणि 7 लोक खाली येतं. कोणते? तल, अतल, वितल, तलातल, सुतल, महातल आणि पाताल. हे असे 14 लोक आहेत. आणि हे 14 लोक कुठे येतं? एक कारणोदकशाही विष्णू येतं, गर्भोदकशाही विष्णू येतं, आणि शिरोदकशाही विष्णू येतं. 3 विष्णू येतं. कारण उदक म्हणजे कारण सागरामध्ये. आणि कसं, हे कारण सागर असा अंड्याच्या आकाराचा आहे, आणि त्याच्यामध्ये त्या सागरात हे विष्णू पोहडलेले आहेत. त्यांच्या नाभीतून एक कमळ आलेला आहे, तो कमळ वर गेलेला आहे, आणि त्या कमळाचा दांडा जे आहे त्याच्यामध्ये हे 14 भुवन आहेत. आणि त्या 14 भुवन मधली जी पृथ्वी होती मधली, ती त्या हिरण्याक्षनं काय केली? काढली, आणि त्या कारण सागरात खाली बुडवली होती. याला म्हणतात प्लॅनेटरी सिस्टीम, वेदिक प्लॅनेटरी सिस्टीम. जे जॉग्राफीचे लोक आहेत, म्हणजे भूगोलाचे अभ्यासक, त्यांना माहिती आहे प्लॅनेटरी सिस्टीम काय. तर त्यामुळे ती पृथ्वी त्यांनी, तर तसं आपला श्रद्धा, तसं हे प्रभू रामचंद्र आहेत. तर ही जी अहिल्या आहे, मी तुम्हाला का सांगितलं, हे गाईचं गोमूत्र पवित्र आहे, शेण गाईचं पवित्र आहे, बरोबर आहे की नाही? पंचकर्मामध्ये शेण खाल्लं जातं. माणसाची विष्ठा खाल्ली तर माणूस मरून जातो, कारण एवढे तिच्यात बॅक्टेरिया असतात. पण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ते पवित्र आहे, म्हणून ते पवित्रच आहे. म्हणून शास्त्रामध्ये हे सांगितलं असतं ते चुकीचं नसतं. म्हणून हे तुम्हाला सांगण्याच्या मागचं कारण, अहिल्या ही पवित्र होती. कशी? द्रौपदीला 5 पती होते तरी ती पवित्र होती. तारा कोण आहे माहिती का? वाली आहे की नाही? हा, वालीची पत्नी होती की नाही, पण ती सुग्रीवासोबत राहिली तरी ती पवित्र आहे. म्हणून आपण सकाळी कधी कधी बरेच जण म्हणत असतील, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरत नित्यम महापातक नाशिनी. यांचं स्मरण नित्य केलं, रोज केलं तर महापातकही
निघून जातात अशा त्या पवित्र स्त्रिया आहेत. म्हणून शास्त्र जे आहे ते समजण्यास अतिशय गुह्य आहे, अचिंत्य आहे. त्याला भगवंताचे भक्त समजू शकतात, बाकीचे तर्क करणारे लोक समजू शकत नाही. त्यांनी PhD होल्डर जरी असेल तर तो समजू शकत नाही. ज्याची भगवंतावर नितांत श्रद्धा आहे आणि हरिनामामध्ये जोर होते तो समजू शकतो. आणि मग यांनी अहिल्याचा उद्धार केल्यानंतर ते पुढे गेले आणि मग ते मिथिलेमध्ये गेल्यानंतर तिथं धनुयज्ञ ठेवला होता. आणि म्हणून या धनुयागामध्ये ते गेल्यानंतर तिथे अनेक देशोदेशीचे राजे आले होते आणि ही ते यज्ञ पाहायला गेले. आणि मग हा यज्ञ ठेवण्याच्या मागचं कारण असं होतं की एकदा ही जनकनंदिनी सीता 6 वर्षाची होती आणि 6 वर्षाची असताना त्या मुली काय करायच्या, फुलं गोळा करायच्या. आणि फुलं गोळा करत असताना झाडाच्या खाली पडलेले, तर एकदा त्या वेली ज्या होत्या फुलाच्या त्या वर गेल्या होत्या, त्यांना फुल हवे होते. आणि ते तिच्या मैत्रिणीचे सीतेच्या म्हणाल्या की जानकी तू काय कर, ते वरचे फुलं घे. ते उडे मारून घेत होती, जात नव्हता. ती म्हणली थांबा थांबा. ती पळत गेली आणि तिने तो धनुष्य आणला आणि असा ओढला. त्याचा धनुष्य असा वाकडा असतो, त्यांनी ओढलं, त्याचे फुलं घेतले आणि परत जागेवर नेऊन ठेवला. तर सगळ्या सैनिकाला, सगळ्या सेवकाला आश्चर्य वाटलं. त्यांनी तोंडात बोट घातलं आणि तिनं जागेवर नेऊन ठेवला. आणि मग यांनी सांगितलं जाऊन की राजाला की सीतेनं काय केलंय, धनुष्य उचललाय. राजाला आश्चर्य वाटलं की हा धनुष्य 8000 लोकांना उचलत नाही आणि सीतेनं उचलला कसा काय. मग ते म्हणाले खरं आहे का. अहो म्हणले ऋषी मुनींना विचारा. ऋषी त्यांनी म्हणले बरोबर आहे, आम्ही पण पाहिलं. मग सीतेला बोलवलं. सीता आली. म्हणली सीताला म्हणाले तू धनुष्य घेतला होता का. तर ती म्हणाली नाही नाही मी घेतला नव्हता. मी घेतला होता, फक्त फुलं काढले आणि जागची जागा ठेवला. हरवला का तो. नाही म्हणले. पण त्यांची खात्री पटली की सीतेनं धनुष्य उचलला होता. म्हणून तुम्ही विचार करा, 8000 लोकांना न उचलणारा धनुष्य सैनिकांना तो एका सीतेनं एका आपल्या डाव्या हातानं उचलला आणि फुलं काढले. मग दशरथाला असं हे वाटलं की आता ही एवढी शक्ती हिच्यामध्ये आहे, तर मग हिचा पती किती शक्तिमान असला पाहिजे. म्हणून त्यांनी तो पण ठेवला होता, तो यज्ञ ठेवला होता की हा धनुष्याला जो प्रत्यंचा लावीन, म्हणजे दोरी बांधेल, त्याला ही सीता दिली जाईल. आणि हे रामाला काही माहित नव्हतं. विश्वामित्र गेले आणि विश्वामित्रानं काय केलं, आता या शक्ती आणि शक्तिमानांचा भेट घालून द्यायची होती त्यांना. ते गेले आणि ते म्हणलेले रामा जा म्हणाले. गुरुची आज्ञा गेले नाही आणि त्यांनी तो धनुष्य उचलला आणि त्याला दोरी बांधली आणि तो कडकड मोडला. मोडल्याचा आवाज तो कुठे गेला, हिमालयामध्ये गेला. जिथे परशुराम काय करत होते, तपस्या करत होते, तेही जागे झाले. आणि मग सीताला हर्ष झाला आणि सीता काय ते हार घेऊन त्यांच्या गळ्यात टाकणार. ते म्हणले थांबा, मी माझ्या पित्याला विचारल्याशिवाय, गुरुची आज्ञा केल्याशिवाय मी तयार नाही. मला माहित नव्हता पुढचा कार्यक्रम असा असेल म्हणून. आणि मग त्यांनी विश्वामित्राच्या पायावर डोकं ठेवलं. ते म्हणले सर्वांना बोलवा, मी हे करू शकत नाही. नंतर आजच्या जमान्यामध्ये तुम्ही मुलांना हॉस्टेलला ठेवता, मुलींना हॉस्टेलला ठेवता आणि फोन येतोय डॅडी आय ऑलरेडी मॅरिड, असं फोन येतो. म्हणून ही भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी ज्यावेळेस तुम्हाला सांगतो ही गोष्ट 2011ची आहे. 2011 मध्ये एक मुलगा डोक्याला हात लावून बसला होता मंदिरात येऊन. त्याला विचारलं काय झालं रे बाबा, काय दुःख आहे तुला. तर तो म्हणाला, तो आणि त्याची मैत्रीण रूम घेऊन एकत्र राहत होते, फ्लॅट घेऊन. दोघं MBBS ला होते आणि ते 4 वर्ष एकत्र राहिले. आणि 4 वर्षानंतर हा फेल झाला 4थ्या वर्षी. तर ती म्हणाली आपण अगोदर म्हणली होती लग्न करू, त्याच्यानंतर ती म्हणली मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. आणि ती गावाकडे गेली आणि मग आता तिचं MBBS कम्प्लीट झालं होतं आणि तिनं दुसऱ्यासोबत लग्न केलं. आणि हा मग आता फ्रस्ट्रेशन मध्ये गेला होता. तर अशी परिस्थिती या आपल्याकडची आलेली. पण प्रभू रामचंद्र त्यांच्याकडे सर्व सामर्थ्य होतं, गुरु सोबत होते, तरी म्हणले जोपर्यंत माझा पिता मला अनुमती देत नाही आणि सीतासारखी सुंदर स्त्री
या जगात नाही. सीता इतकी सुंदर होती की गंधर्व जात असताना जर पाहिलं तर ते विमानातून पडायचे. इतकी सुंदर सीता असणारी जी शक्ती, तरीही प्रभू रामचंद्र डळमळीत झाले नाही. तर त्यामुळे प्रभू रामचंद्राच्या जीवनातून अनेक धडे आपल्याला शिकायला मिळतात आपल्या जीवनात जगायचे. म्हणून आपलं जीवन हे कसं असलं पाहिजे, अध्यात्म केंद्रित असलं पाहिजे. जर अध्यात्म केंद्रित जीवन नसेल तर पशु सारखंच जीवन आहे, हे की नाही? पशुमध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे सांगा बरं? आहार निद्रा भय मैथुनम च सामान्य एतत् पशुभी नराना धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मे नाही ना पती पशुभी समाना, है की नाही? आहार निद्रा भय मैथुन. आपलं जीवन कसं आहे? तुम्ही यात्रेतून एक खेळणं आणलं का? एक यात्रेत एक खेळणं भेटतं बघा, त्याला चावी दिली की असं वाजत असतं. हा, चावी दिली की वाजवत असतं. ते खालचं जरी काढून घेतलं तुम्ही त्याचं वाजायचं, त्याचा ते डबरू, तरी ते असं करत असतं. तसं आपल्या सगळ्यांचं जीवन कसं आहे? आहार निद्रा भय मैथुन, आहार निद्रा भय मैथुन. दुसरं काही सुचतच नाही आपल्याला. पण ते पशुचं जीवन आहे. आहार निद्रा भय मैथुन सामान्य येतात पशुभिन्नरांना. हे सामान्य आहे पशुमध्ये आणि माणसामध्ये समान आहे. धर्मो हि तेषाम अधिको विशेषो, त्यांच्यामध्ये धर्म विशेष आहे. कोणामध्ये? माणसामध्ये धर्म विशेष आहे. आणि तो धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नाहीये. तुम्हाला आता हिंदू म्हणून बसलात, टिळ्या टोप्या आहे की नाही, काय काय तुम्ही केलं, पण तुम्हाला मी म्हणलं 1-1 करोड रुपये घ्या आणि हे झंझट सोडा. तुम्ही मला 1-1 करोड घेणार, सगळे मंदिर पाडणार, म्हणणार काय याचं काम आहे? बदलला, क्षणात बदलला का नाही? धर्म म्हणजे हा धर्म नाहीये. हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नाही. याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? रिलिजन. रिलिजन हे डिव्हिजनचा भाऊ आहे. डिव्हिजन माहिती आहे ना, विभागणी करणे. रिलिजन पण तसंच आहे, लोकांची विभागणी करणे, त्याला रिलिजन म्हणतात. तर धर्म हे कशाला म्हणतात? धर्म म्हणजे गुणधर्म, ज्याला इंग्लिशमध्ये कॅरेक्टरिस्टिक म्हणतात. आणि ते गुणधर्म काय आहे? अग्नीचा गुणधर्म आहे प्रकाश आणि उष्णता, साखरेचा धर्म आहे गोडी, पाण्याचा धर्म आहे पातळपणा, मिरचीचा धर्म आहे तिखटपणा. मिरची आणि तिखटपणा वेगळा करता येत नाही, साखर आणि गोडी वेगळी करता येत नाही, अग्नी आणि उष्णता वेगळी करता येत नाही. तो त्यांचा धर्म आहे. तसा या जीवात्म्याचा धर्म आहे परमात्म्याची सेवा करणं. आणि जोपर्यंत हा जीव परमात्म्याची सेवा करत नाही तोपर्यंत त्याला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणून आसून इंद्राची संपत्ती समाधान नाही ज्याचे चित्ती याच नाव दारिद्र्य. पॉवर्टी स्टिकर. दारिद्र्य कोणाला म्हटलंय? इंद्रासारखी संपत्ती आहे पण समाधान नाही. तो कोण आहे? दारिद्र्य. तसं आपल्याला जर समाधानी व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? आपण सेवा केली पाहिजे. कोणाची सेवा केली पाहिजे? जीवात्म्याने परमात्म्याची सेवा केली पाहिजे. कारण की सेवा केल्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही. आपला धर्म सेवा करणे. कारण तुम्ही म्हणणार काय आम्ही करतच नाही कोणाची सेवा. पण जो नास्तिक जो असतो ना, नास्तिकचा पण एक बॉस असतो, बरोबर आहे की नाही? जे लेफ्टिस्ट लोक आहेत, जे देवाला न मानणारे, त्यांचे पण बॉस आहेत की नाही? तुमच्या गावामध्ये काही मूर्ती न पूजणारे लोक असतील, आम्ही मूर्तीला मानत नाही म्हणतील, पण ज्यांनी त्यांना सांगितलं मूर्ती मानू नका त्याचाच पुतळा त्यांनी उभा केलाय, काय मग? आहे की नाही? ते लोक, काही लोक आहेत मग आम्ही देवाला मानत नाही, आणि जे देवाला मानत नाही त्या गाढवानं ज्यांनी शिकवलं त्या गाढवाचा फोटो लावतात, त्याची आरती करतात. म्हणजे या जीवात्म्याचा स्वभावच आहे सेवा करणं. करू शकत नाही. सरपंच गावाची सेवा करतो, गाव सरपंचाची सेवा करतं, आणि आमदार तालुक्याची सेवा करतो, खासदार जिल्ह्याची करतो, मंत्री, पण सेवा केल्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही. म्हणून पत्नी पतीची सेवा करते आणि पती पत्नीची सेवा करतो, विद्यार्थी शिक्षकाशिवाय ते राहूच शकत नाही एकमेकांची सेवा केल्याशिवाय. तसं जर आपण सर्वजण भगवंताची सेवा करत नसू, भगवंताला काय म्हणतात इंग्लिश, देवाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? GOD, आणि त्याचं उलट काय होतं? DOG. मग जे लोक देवाची सेवा करत नाहीत ना, ते काय करतात माहिती का? देवाला अभिषेक करत नाहीत, देवाला
खाऊ घालत नाहीत, प्रसाद भोग लावत, नैवेद्य दाखवत नाही, ते कुत्र्याची सेवा करतात. कुत्र्याला काय करतात, शॅम्पू लावून आंघोळ घालतात. 1-1 लाख रुपयाचे, 2-2 लाख रुपयाचे कुत्रे असतात. आणि त्यांना माणसाचं बिस्किट किती रुपयाला आता सध्या मला माहित नाही, मी बिस्किटच खाल्लं नाही बरेच वर्ष, म्हणजे 30 वर्ष झालं बिस्किट खाल्लं नाही मी. त्यामुळे मला बिस्किटची किंमत आता माहित नाही. किती बिस्किटची किंमत आता हाय क्वालिटी किंवा हाय ब्रँडची जास्तीत जास्त 20 रुपये असेल का 50 रुपये. पण कुत्र्याच्या बिस्किटची किंमत किती माहिती आहे तुम्हाला? सगळ्यात लो ब्रँडचं 180 रुपयाला पाकिट आहे आणि हाय ब्रँडचं 480 रुपयाला. म्हणजे कुत्र्याचं लोक तसे महागडे त्या कुत्र्याला खाऊ घालतात. पण भगवंतासाठी भगवंताने काय सांगितलं? साधी गोष्ट सांगितली हो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. तर भगवंताने सांगितलं, जर कोणी काय एक पान, एक फूल, एक फळ तेही नसेल तर थोडं पाणी जरी अर्पण केलं तर मी स्वीकार करतो. त्या भगवंताला आपण देत नाही ते, आणि आपण कुत्र्यांना फिरवतो. म्हणजे अशी आपल्यातली जी सेवावृत्ती आहे ती कायम आहे. म्हणून काय केलं पाहिजे? आपण सेवा केली पाहिजे. आणि जो सेवा करतो ना त्याचं प्रेम जागृत होतं, हे की नाही? नुसतं आय लव्ह यू म्हणल्यानं प्रेम होतं का? आय लव्ह यू म्हणल्यानं प्रेम होतं का? नाही होणार. त्याला काय करावं लागतं? द्यावं लागतं, है की नाही? आम्ही शाळेत होतो त्यावेळेस आम्हाला एक कविता होती, प्रेमाचा गुलकंद. त्याने तिजला बाजारातून वा बागेतून इकडून तिकडून फुलं आणायचं आणि तिला देत राहायचा. आणि एवढे फुलं आणले, फुलं संपून गेले. आणि मग ते म्हणलं अहो एवढे तुम्हाला फुलं दिली, ती का वाया गेली? ते म्हणले नाही 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 वाया गेली. ती आत गेली आणि ती गुलकंदाची भरणी घेऊन आली. म्हणले ज्याचं प्रेमानं तोंड आंबलं असेल त्याने हा प्रेमाचा गुलकंद चाखीत जावा. तर तसं भगवंत जे आहेत तर ते आदान प्रदान करणार आहेत. म्हणून प्रेमाचे लक्षण किती येतं? 6 आहेत. ददाती प्रतिगृह्णाती, देणं आणि स्वीकार करणं. गुह्यम आख्येती प्रचिती, गुह्य गोष्ट सांगणं आणि गुह्य गोष्ट जाणून घेणं. भुंक्ते भोजयते चैव, खाऊ घालणं आणि खाणं, हे प्रेमाचे 6 लक्षण आहेत. तर प्रेम आहे. नाही तर नुसतं आय लव्ह यू खांब्यावरले, झाडावरले, इकडले तिकडले, त्यांनी प्रेम काही होत नसतं. ते काही प्रेम नाही. तर खरं प्रेम भगवंतावर केलं पाहिजे, कारण की ते भगवंत आहेत ना, ते कधी धोका देत नाही. आणि म्हणून या भगवंतावर प्रेम करायचं असेल तर सेवा केली पाहिजे. आणि सेवा म्हणजे आदान प्रदान आहे. म्हणून इथे बसलेल्या सगळ्या आई येतात आणि त्या आईला त्यांना माहित आहे त्यांचा मुलगा किती गुणी आहे. तरीही एखादा मुलगा रोज दारू पित असेल, गटारात पडत असेल, तर आई म्हणते माझा मुलगा तसा नाहीये, या दुसऱ्यानं वाया केलं त्याला. कारण का? तिचं त्याच्यावर अत्यंत प्रेम आहे. आणि ते प्रेम का आहे? तिनं सेवा केली. पोटात असल्यापासून तर तो आतापर्यंत त्याची सेवा केली. आणि जोपर्यंत मनुष्य सेवा करत नाही तोपर्यंत प्रेम जागृत होत नाही. आजचे मुलं आई वडिलांचं न ऐकण्याचं कारण काय आहे? त्या मुलांना ते आपल्या सेवेत लावत नाही. आम्ही लहान होतो, आमची आई ज्यावेळेस शेतात जायची आम्हाला सांगायची, राजा मी येईपर्यंत जर पाणी नाही भरून ठेवलं ना फटकेच देईल. मग आम्ही काय करायचं? सगळं पाणी भरून ठेवायचं. पुन्हा अंगण साफ करून ठेव, अंगण साफ करायचं, चुलीपाशी लाकडं आणून ठेव, गौऱ्या सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या शाळा सुटली की. आणि एवढं सगळं केल्यामुळं त्या आई वडिलावर आमचं आजही प्रेम आहे. पण आज तुम्ही काय करता? बंड्या किती वर्षाचा झाला? 9 वर्षाचा झाला तरी त्याच्या हातात मोबाईल आणि तुमचा हात त्याच्या थोबाडात. ह्याला प्रेम म्हणतात का? हे प्रेम नाहीये, हे अपंग बनवणं आहे. मुलांना अपंग बनवण्याचा कार्यक्रम आहे. मुलगा त्याचा रांगायला लागला की तुझ्या हातात माती खा की जेवण खा, भूक लागल्यावर तो खाणारच आहे. कपडे घाल की नागडा जा शाळेत, तो जाणारच आहे. परंतु आपल्याला कामं नाहीत, कामं नाही, लेडीज लोकांना कामं नाही. मग ते पोरगी 16 वर्षाची झाली तरी तिला पावडर लावत बसते. मग समस्या काय? तिला काहीच करता येत नाही. आज तुम्हाला सांगतो, अमेरिकेमध्ये लोक खाली ब्रेड खातात आणि स्वीट म्हणलं की केक खातात. आणि आपल्याला ती सवय लावली. उद्या आपली तीच परिस्थिती होईल. नाही इथे जेवढ्या बसलेल्या लेडीज आहेत त्यांना किती जणांना खुरपता येतं? हे केले आहे का नाही? 4-2 जणीला येत असेल, बरोबर आहे. तुमच्याकडे कापूस नाही म्हणून कापूस यायचं नाही तर तुम्हाला माहित नाही. शेतात गेलं, बऱ्याच जणांना माहित नाही. बोडणीचे एक सरपंच आहेत, त्या सरपंचाच्या मुली आहेत ना, अमेरिकेमध्ये शिकायला आहेत.
परंतु शेतात आलं की खुरपतात, शेतातलं काम करतात. त्यांना म्हणलं का, ते म्हणले त्यांना सगळंच आलं पाहिजे आणि कमरेवर डब्बे घेऊन गिरणीमध्ये पीठ दळायला जातात. ज्या अमेरिकेत शिकतात त्यांना तो तसं शिकवतो. कारण का, ते म्हणलं सगळंच आलं पाहिजे आणि आपल्याकडे काही नसताना म्हणून हे शिकलं पाहिजे, की भगवंत जर समजून घ्यायचे असतील ना, तर भागवत ज्याला समजायचं असेल, तर त्यांनी खेड्यामध्ये राहिलं तरच भागवत समजत नाही. कारण की भागवतामध्ये भगवंतांनी ज्या लीला केल्यात, रामायणामधल्या ज्या लीला आहेत, त्या सगळ्या खेड्यामध्ये झालेल्या आहेत. त्या जीवनात झालेल्या आहेत, आत्ताच्या जीवनात. म्हणून आपल्या हृदयामध्ये भगवंतही उतरत नाहीत, अध्यात्मही उतरत नाही आणि आपला आपापसामध्ये प्रेम पण राहत नाही. म्हणून आपापसातलं प्रेम निर्माण करायचं असेल तर काय केलं पाहिजे? प्रीतीचे 6 लक्षण कोणते येतं? ददाती प्रति घरणाती गुह्यमाख्यती प्रचती भुंक्ते भोजयते चैव षडभिर प्रीती लक्षण. तुम्ही समजून घ्यायचं, जर तुम्ही कोणाला खूप खाऊ घालत असाल आणि ते तुम्हाला काहीच देत नसेल, त्याचं तुमच्यावर प्रेम नाहीये. जर तुम्हाला त्याच्या एखाद्याला सगळं काही सांगत असाल, मनातलं ते तुम्हाला काही सांगत असेल, त्याचं तुमच्यावर प्रेम नाहीये. कारण की याला 6 लिव्हिंग एक्सचेंज म्हणतात, हे 6 प्रकारचे. आणि तेच भगवंतासोबत करायचं. आपल्याला काय करायचंय? भगवंताला नैवेद्य दाखवायचा आहे, भगवंताचा प्रसाद स्वीकार करायचा आहे. आपल्याला जीवनामधले जे काही दुःख आहेत ते भगवंताला जाऊन सांगायचे आणि भगवंत आपल्याला हृदयामधून प्रकट करतात, असं असं कर बाबा. आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आहेत, ते भगवंतासोबत केलं तर भगवंतावर प्रेम निर्माण होणार आहे. नाही तर भगवंतावर असं प्रेम निर्माण होत नाही. किती जय जय म्हणणारे खूप लोक आहेत आणि घरावर गाडीवर इकडे तिकडे नाव लिहिणारेही खूप आहेत, परंतु हृदयामध्ये प्रेम भगवंताविषयी जागृत होणं. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस अयोध्या जिंकून आले, हे लंका श्रीलंका, त्यावेळेस काय केलं त्यांनी? त्यांनी सीतामाईने हार दिला हनुमंताला आणि काय म्हणाले? मोत्याचा हार दिला. त्यांनी काढला गळ्यातला हार आणि दातानं फोडत होते हनुमान. आणि मग त्यांनी काय म्हणले? अरे का फोडतो एवढा किमती हार? ते म्हणले मी बघतोय त्याच्यामध्ये राम आहे की नाही. ते म्हणले तुमच्या हृदय तुमच्यात आहे का? मग काय झालं? ते म्हणले दिल फाड़ के देख तेरा ही नाम होगा है, दिल चिर के देख. ना आता गाणे आठवत नाही, तो ते जमाना वेगळा होता. तुम्हाला माहित असतील, आहे की नाही? ते सिनेमातले गाणे आठवत नाही. आता एकच गाणं आठवतं मला सिनेमामधलं. कोणतं? तुम्हाला ते आठवत नसेल, तुम्ही ऐकलंही नसेल ते. बाई मी नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला राम, नाही केली मी चोरी कोणी म्हणे उधारी, बाई मी विकत घेतला श्याम, जीवनाभरच्या श्वासा इतके मोजले हरिनाम. जीवनामध्ये जेवढे श्वास घेतले तेवढे काय केलं मी? हरिनाम घेतलं. त्यावेळेस त्या भगवंताला मी विकत घेतलंय. असंच भगवंताला विकत घेता येत नाही. असाच भगवंत आपल्या ताब्यात राहत नाही. भगवंताला तुम्हाला हक्कानं सांगायचं असेल ना, हे कर, हे झालं पाहिजे, तर त्या भगवंताचं नाव श्वासागणित घेतलं पाहिजे. आणि श्वासागणित नाम जर घ्यायचं असेल तर सोपा उपाय सांगितला कलियुगामध्ये. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम हरेर नाम येव केवलम कलो नास्तेव 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 गती, अन्यथा कली संतन उपनिषदामध्ये सांगितलं. आणि म्हणले हे नाव किती घ्या? 3.5 कोटी. आणि 3.5 कोटी घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? 51 वर्ष काय केलं पाहिजे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 16 माळा असा 51 वर्ष केला तर 3.5 कोटी जप होतो. मग ज्यांचं वय छोट आहे ते रोज 16 माळा करा, ज्यांचं अर्ध झालंय त्यांनी 32 करा, आणि ज्यांचं थोडं राहिले त्यांनी 64 करा. आहे की नाही? सोपा उपाय आहे की नाही? तर हरिनाम. म्हणून मग अशी जे आहेत, तर ही सीता आता यांनी अनुमती घेतली प्रभू रामचंद्राने. आणि मग दशरथ वगैरे सगळे आले, वरात आली, आहे की नाही? वरातीमध्ये कसं असतं माहिती का? नवरदेव कमी मेकअप आणि त्याचे दुसरे मित्र डबल मेकअप असते की नाही? आणि सगळे मग आता हे कोण आले सोबत? भरत शत्रुघ्न, ते पण आले मेकअप करून. नवरदेव कोण कळतच नाही. मग आले आणि मग हे जे राजा आहेत आपले, हे दशरथ महाराज आहेत. दशरथ महाराज म्हणते यम सीता मम सुता सधर्मचारिणी तव प्रतीचे चैनाम भद्रम पाणी ग्रैश्विन पाणीना. तर ते म्हणाले की ही माझी सीता, हे रामचंद्र, हिचा तुम्ही पाणी ग्रहण करा, म्हणजे हात तुम्ही घ्या, ही धर्मचारिणी आहे, असं ते म्हणाले. पण त्यांच्यासोबत कोण कोण आलं होतं? हे पण आले होते. आणि ते म्हणाले की अहो आता तुम्ही ही सीता ह्या रामाला देताय,
तर मग आता त्यांना दुसरी मुलगी होती, कोणती, उर्मिला. तर ते म्हणाले हा तुमचा लक्ष्मण आहे, याला घेऊन टाका. बरं ते म्हणले ठीक आहे. आणि मग त्या यांचे दशरथा जनकाचे बंधू, जनकाच्या बंधूचं नाव होतं कुशध्वज महाराज. आणि ते म्हणले कुशध्वज महाराजाला दोन मुली येतात, एक आहे श्रुतकीर्ती आणि दुसरी आहे मांडवी. तर म्हणले हे पण करा. आणि मग ही मांडवी जी आहे तर ती कोणाला दिली, भरतला दिली, आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला दिली. आणि असे चार एकाच मंडपात चार लग्न लागले. आजकाल पण एकाच मंडपात अनेक लग्न लागतात, पण ते लग्नच नसतात. ते काय असतो, मनोरंजनाचा कार्यक्रम असतो. लग्नामध्ये काय महत्वाचं आहे, नवरदेव नवरी का डीजे, काय महत्वाचं आहे सांगा बरं. मी कधी लग्नात जात नाही, कारण आम्हाला आदेश आहे लग्नात जायचं नाही. तर टाइम झालेला आहे, अशी चिठ्ठी आलेली आहे, पण ते खोटं बोलतायत, 3 मिनिट बाकी येत. तर लग्नामध्ये मी गेलो आणि तिथे भगवंताचा फोटो नव्हता, शिवाजी महाराजांचा फोटो होता लग्नामध्ये. मंगलाष्टक ते नव्हते, मंगलाष्टकी त्यांनी तयार केलेले होते. आणि लग्न लागल्यानंतर म्हणजे लग्नाच्या आधीच नवरदेव नवरी नाचत होते, म्हणजे असं ते हाताला फिरवणे हे करणे. पण मी म्हणलं तर हा मी तमाशात आलोय की लग्नात आलोय. आणि मग तिथून आल्यानंतर ते लग्न लागायच्या आधी एकाच बाटलीमध्ये 2 नळ्या टाकून पिलं त्यांनी थम्सअप. म्हणलं ठीक आहे, आपल्याला काय करायचं, दारू पिणं का थम्सअप पिणं, आपण बघायचं फक्त तमाशा. आणि बघितला. आणि त्याच्यानंतर सावधान म्हणून झालं. आणि यांचं जो येतो फोटो काढतोय, जो येतो फोटो काढतोय, ते वैतागले. 5 वाजले तरी फोटो काढण्याचा कार्यक्रम त्यांनी ते काय होम केलाच नाही. आणि नंतर होम केला मुहूर्त. त्यामुळे हा तमाशा करण्याचा कार्यक्रम सगळीकडे चालू झालाय. कथा ऐकणे, भगवंताचं गुणगान करणे, हरिनाम घेणे, याच्याकडे लोक दुर्लक्ष करतायत. डेकोरेशन, मेकअप, हे की नाही. तुम्ही आता पुण्या मुंबईत, आमच्या पुण्याकडे काय करता माहिती का, पायाच्या अंगठ्यापासून, नखापासून, अंगठ्यापासून मांडीपर्यंत मेहंदी लावताय आजकाल. किती विचित्र लोक झाले. आता कोण बघणार आहे तुमच्या एवढ्या पायांना. आणि पाठीवर पूर्ण इकडे नवरदेवाच्या पण इकडे तिकडे तिकडे मेहंदी. पुरुषाने मेहंदी लावत नाही, तसं स्त्रियांनी पण मेहंदी लावू नये. माहिती आहे ना तुम्हाला, मेहंदी काय आहे, गाईचं रक्त आहे. आपल्या धर्मात कधीच मेहंदी नव्हती. सिनेमानं तुम्हाला बॉलिवूडने दिली आणि तुम्ही ती ऍक्सेप्ट केली आणि लावली. आपल्याकडे आलता होता आणि ते असं लाल लाल लावायचे, ते वेगळं असतं, त्याने हात पाय थंड होतात. तर आता पण काय करणार, तुम्ही तरी काय करणार. तुम्ही इतके वाहून गेलात की आता तुमच्याकडे काही सहाराच राहिला नाही, कारण समाजात लोक तुम्हाला जगू देणार नाही, ठेचून ठेचून मारतील असं केलं नाही म्हणून. आता एक किस्सा सांगतो आणि मग थांबतो. तर तुम्ही सगळ्यांना आलं की चहा पिता, आहे की नाही, किती जण चहा पितात वर हात करा. सगळेच पितात, ए टू झड, बरोबर आहे की नाही. तर हे चहा, अगोदर चहा पित नव्हते आपले लोक, म्हणून तुम्हाला जर ज्याला हिस्ट्री माहिती आहे, बोस्टन टी पार्टी झाली होती, माहिती आहे तुम्हाला. लाखो टन चहा आपल्या भारतीय लोकांना समुद्रात नेऊन फेकून दिला. मग हे इंग्रज लोक चिडले, पण त्यांनी, ते लोक शहाणे आहेत, चिडले तरी दाखवत नाहीत. त्यांनी काय केलं, म्हणले अहो तुम्ही काळा चहा पित नाही ना, तुमच्या वेदात सांगितलं नाही, पुराणात सांगितलं नाही, तुम्ही काय करा, दूध तर अमृत आहे ना, अमृतामध्ये टाकून प्या. आणि म्हणून आपल्याला दुधामधला चहा प्यायला दिला त्यांनी, सवय लावली. आणि आता कोणी आलं की चहा घ्या चहा घ्या चहा घ्या म्हणतात, नाही चहा दिलं तर म्हणतात काय हलकटे, चहा पण पाजला नाही. आणि तसंच मी पुण्यात होतो, मी खेड्याचा माणूस, जरी इंग्रजी बोलता येत होतं, पण टर्मॉलॉजी मध्ये फरक असतो, माहिती का. आता मी म्हणलं दिस इज माय कप ऑफ टी, त्याचा अर्थ काय झाला, ज्याला इंग्रजी येतं त्याला माहिती आहे. पण ज्याला इंग्रजी येतं पण खेड्याचं इंग्रजी येतं, किंवा ज्याला प्रोफेशनल इंग्लिश येत नाही, त्याचं काय झालं, दिस इज माय कप ऑफ टी म्हणल्यावर काय झालं, हे मध्येच काय म्हणाले, बोलता बोलता झालं. आणि हे म्हणतात इकडून माईक लाव तिकडून म्हणलं, यू कीप क्वाईट, दिस इज माय कप ऑफ टी. ते म्हणे मध्येच कसं चहा मध्ये लावायचंय माईक, म्हणजे त्याचं काय झालं, हा माझा बिझनेस आहे, हे माझं काम आहे. दिस इज माय कप ऑफ टी म्हणजे काय, हे माझा वाटा आहे किंवा माझं काम आहे. पण तसंच मी तिथे गेलो एका जणाकडं आणि ते म्हणलं, सर व्हॉट यू प्रिपेअर, हॉट ड्रिंक और कोल्ड ड्रिंक. आता मला कोल्ड ड्रिंक म्हणजे थम्सअप आणि ते माहित होतं, आणि हॉट ड्रिंक म्हणजे काय, चहा आणि कॉफी आणि दूध माहित होतं.
बोललो आय विल टेक हॉट ड्रिंक. मग ते असा बघायला लागला आणि म्हणला बा हा तर कपाळाला टिळा या बाबाच्या. म्हणजे मी त्यावेळेस कंपनीत होतो, पण टाय वगैरे असल्यामुळे त्याला माल दिसलीच नाही. आणि तो म्हणला सर इफ यू रिअली येस. मग त्याला मला माझा कॉन्फिडन्स बघून त्याला आश्चर्य वाटलं. आणि नंतर मग ते म्हणला यू नो दिस टर्म ऑफ दिस. म्हणलं नाही बाबा. मग त्यांनी सांगितलं की हॉट ड्रिंक म्हणजे काय, दारू ही 2006ची गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळेस जर पुण्यामध्ये तुम्ही दारू घेणार की कोल्ड्रिंक घेणार हे विचारत असतील, तर भविष्यामध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्ही चहा विचारणार नाही, तुम्ही विस्की का रम विचारणार. आणि ते तुम्हाला काय वाटणार, नॉर्मल वाटणार. आणि म्हणणार काय फालतू आहे, त्यांनी विस्की रम विचारलंच नाही मला. तसा चहा तुमच्यात अडकलाय. म्हणून हे जे येतं चहा, कॉफी, बिर्डी, सिगारेट हे सगळं जे आहेत ना, हे फक्त वेळ वाया घालणार येतं. रोज 1-2 तास तुम्ही त्या चहामध्ये पातेलं कुठे गेलं, हे कुठे गेलं, त्याच्यात वेळ घालता. म्हणून मी एक लहान असताना नाटकामध्ये गाणं लिहिलं होतं. लहान असताना मी 7वीला असताना गाणं लिहिलं होतं. चहा एक चहा चाई दोन्ही बसी, सारी दुनिया पिसिया चहा न हो, चहा न हो. चहा एक चहा चाई दोन्ही सिंगल. कपाला आमच्याकडे सिंगल म्हणतात. चहा एक चहा चाई दोन्ही सिंगल, साऱ्या दुनियाची टिंगल या चहा न हो, चहा न हो. चहा एक चहा चाई दोन्ही बाटली किटली, सारी दुनिया बाटली या चहा न हो, चहा न हो. तर असं ते गाणं जरा मोठं आहे, पण थोडक्यात सांगतो. अशी दुनियाची गत झाली. म्हणून चहा चहा सकाळी चहा 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 म्हणून काही होत नाही. राम 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 म्हटलं तर काहीतरी होईल हो जीवनात. म्हणून आज तुम्हाला हीच प्रार्थना आहे, हीच माझी दक्षिणा आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही चाललो आता. परत काय तुम्हाला माझं हे काळं तोंड दिसेल की नाही माहित नाही, आधीच मी काळा आहे, परंतु राम तरी तुमच्या लक्षात राहील. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आज या रामप्रभू रामचंद्राच्या आविर्भाव दिवस किंवा अवतार दिनी, रामनवमीच्या दिवशी आपण एक संकल्प करा की हे ज्या दुष्ट शक्ती आहेत, महापाप आहेत, तर त्या महापापाला आम्ही सोडून देऊ. मांसाहार महापाप आहे. नशा म्हणजे चहा, कॉफी, बिडी, सिगारेट सगळ्या नशा महापाप आहे. व्यभिचार, एक पत्नीव्रत रामानं स्वीकारलं होतं, पतिव्रता सीता होती, ते आपण स्वीकारा, ते पण महापाप आहे. व्यभिचार. आणि त्याच्यानंतर जुगार, जे लुडो बुडो थ्रीएम काय काय असेल तर ते सगळं सोडून द्या. पत्ते वगैरे, कॅरम, हे सगळं महापाप आहेत. आणि या महापापामुळे धर्माचा नाश होतो. धर्माचे 4 पाय आहेत: दया, पवित्रता, सत्य आणि तपस्या. लक्षात ठेवा. मांसाहारानं दया नष्ट होते, व्यभिचारानं पवित्रता नष्ट होते, व्यसनानं तपस्या नष्ट होते, जुगार खेळल्यानं सत्य नष्ट होतं. म्हणून धर्मच राहत नाही. म्हणून धर्मानं जगायचं असेल आणि धर्मानं राहायचं असेल, तर मनुष्यांना सुखानं समाधानानं जगायचं असेल, पाहिजे ते पद मिळवायचं असेल, पाहिजे तिथे जायचं असेल, तर भगवंत देतात. त्यामुळे आपल्या सर्वांना कळकळीची हात जोडून विनंती आहे की आज तुम्ही राम राम घ्या, म्हणजे रामाचं नाव घ्यायला सुरुवात करा आणि महापाप सोडून द्या. आणि माझ्याकडून काही अवधानानं काही चूक झाली असेल तर क्षमा करा. जे काही चांगलं होतं ते सगळं गुरु, साधू, शास्त्र यांचं होतं. आणि काही अवधानानं चुकून शब्द गेले असतील तर ती चूक माझी आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद, कारण की एवढा वेळ तुम्ही दिला. आणि विशेष म्हणजे या गावाचा मला असा आनंद वाटला की सर्वांनी सामूहिक मिळून एवढं छान अभिषेक पण केला. आणि इथले जे ऑर्गनायझर सर्व जे आहेत त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. असेच तुमचं प्रेम भगवंतावर असू द्या. तुमचा मी कोटी कोटी ऋणी राहील. हरे कृष्ण. प्रभू रामचंद्र भगवान की जय. हरे कृष्णा. फार फार धन्यवाद. आपल्याला पुण्याहून खास आपल्यासाठी वेळात वेळ काढून प्रभूजी मागचे 15 दिवस छत्तीसगड मध्ये होते. जंगलामध्ये आदिवासी लोकांना